नमस्कार. वंदना चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. स्वामी विवेकानंदांनी भक्तियोग समजवताना भक्तीचे लक्षण सांगितले आहे, ते आपण बघूयात. पतंजलीच्या ईश्वर प्रणिधानात वा या सूत्रावर टीका करताना भोज म्हणतात, प्रणिधान म्हणजे त्या प्रकारची भक्ती की जिच्या योगे विषय सुखादी समस्त फलांची आकांक्षा निमून सर्व कर्मे त्या गुरूंच्याही गुरूस समर्पिली जातात. भगवान व्यासही ह्याच सूत्राचे विवरण करताना म्हणतात, प्रणिधान म्हणजे अशा स्वरूपाची भक्ती की जिच्यामुळे योग्यावर परमेश्वराचा अनुग्रह होतो आणि त्याच्या समस्त आकांक्षा पूर्ण होतात. शांडिल्यांच्या मतानुसार ईश्वराविषयी परम अनुराग म्हणजे भक्ती होय. परंतु दैत्यकुलाबद्दल भक्त सम्राट प्रल्हाद यांनी भक्तीची जी व्याख्या केली आहे तीच सर्वात श्रेष्ठ आणि सुंदर वाटते. भक्तराज प्रल्हाद भगवंताजवळ वरदान मागतात, या प्रीतीही अविवेकानाम विषये अश्वन्पायिनी त्वाम अनुस्मरतः सा मे हृदयात मा अपसर्पतु. सार काय आणि असार काय याची जाणीव नसणाऱ्या अजाण जनांना क्षणभंगूर विषयांच्या भोगात जशी अवीट गोडी वाटत असते, तशीच हे संसार सार प्रभो मला तुझ्या चिंतनात वाटू दे. माझ्या हृदयात ती सदाच तुडुंब भरून असू दे. गोडी प्रीती कुणाविषयी? त्या मांगल्य निधान प्रभूच्या विषयी. इतर कुणावरचीही प्रीती ही भक्ती होऊ शकत नाही, मग ती प्रेमास्पद व्यक्ती कितीही थोर वा महान असो. हेच तथ्य विशद करणारे एका प्राचीन आचार्यांचे पुढील वचन रामानुजाचार्यांनी आपल्या श्रीभाष्यात उद्धृत केले आहे. आब्रह्मस्तंभपर्यंतः जगतंत वर्यवस्थितः प्राणिनः कर्मजनित संसारवश वर्तिनः यतस्ततो न ते ध्याने ध्यानिनाम उपकारकः अविद्यांतर्गतः सर्वे तेही संसारगोचरः. अर्थात आपल्या या जगामधील प्राणी कर्मफलाच्या फेऱ्यात फिरत असून ते पुन्हा पुन्हा जन्मत आहेत आणि मरत आहेत. याप्रमाणे सारखी ये जा करीत मायेच्या घेऱ्यामध्येच घुटमळणाऱ्या यांच्यापैकी कुणावरही ध्यान करून साधक कृतार्थ होणे शक्य नाही. असो, सा परा अनुरक्तीही ईश्वरे. या आपल्या सूत्रात शांडिल्यांनी वापरलेल्या अनुरक्ती शब्दाची फोड करून सांगताना टीकाकार स्वप्नेश्वर म्हणतात की अनुरक्ती शब्दातील अनु म्हणजे पश्चात वा नंतर आणि रक्ती म्हणजे आसक्ती. म्हणजे त्या एकूण शब्दाचा अर्थ होतो भगवंताच्या स्वरूपाच्या आणि महिम्याच्या ज्ञानानंतर त्याची प्रति निर्माण होणारे आसक्ती. एरवी कुणाही वरची, उदाहरणार्थ स्त्रीपुत्रादिकांवरची अंध आसक्ती ही भक्ती ठरावयाची. सारांश: साधारण पूजे अर्चेपासून आरंभ होऊन ईश्वराप्रती गाढ प्रेमात पर्यवसान होणाऱ्या धार्मिक अनुभूती प्रित्यर्थ केले जाणारे मानसिक यत्न म्हणजेच भक्ती. हे एव्हानापर्यंतच्या विवेचनावरून आपल्या लक्षात आलेच असेल. अशा प्रकारे भक्ती म्हणजे काय हे स्वामी विवेकानंदांनी अतिशय सुंदर शब्दात समजावून सांगितले आहे. थँक्यू.